जाऊन व्यक्त करायचं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यक्ती आणि या ठिकाणी आपण या हायटेक परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी या आयोजकांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि समोर बसलेल्या माझ्या तमाम शेतकऱ्यांना इथून मी रामराम करतो. शेतकरी दादांनो, इथून मागे मी स्वतः एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी शेती करत होतो. 25 क्विंटलच्या पुढे आवडे जात नव्हतं. की करपा यायचा, मर रोग यायचा किंवा मग पाणी जास्त असं मला वाटत होतं की पाणी जास्त देतो. त्याच्यानंतर हायटेक परिवार मला 3 वर्षापूर्वी भेटलं आणि त्या परिवाराकडून मग हायटेकचं बियाणं खरेदी करून मी लावलं तर एकरी 35 क्विंटल ॲव्हरेज मला भेटलं आणि माझ्यासमोर एक माझा भाऊ बसला आहे भूषणायराव, याने एकरी 40 क्विंटल ॲव्हरेज आम्हाला भेटलंय. आम्ही सौंदाणा सरळ सौंदाणा तिसगाव रोडला राहतो. ही रिअल कंडिशन आहे. कुठल्याही कंपनीने आम्हाला सांगितलेलं नाही. ही रिअल कंडिशन आहे. अजून 2-3 शेतकरी आमच्या सौंदाण्याचे आहेत, त्यांच्या समोर आम्ही उत्पन्न घेतलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सरांनी सांगितलं करपा येत नाही किंवा मररोग येत नाही आणि त्याच्यापेक्षा अजून एक महत्त्वाचं की पावसाचं वातावरण राहिलं, मका आपण काढून जर समजा 4-5 दिवस ठेवला आणि झाकूनही बी ठेवला तर इतर कंपनींना जो बुरा येतो तर तशा पद्धतीचा ह्या कंपनीच्या त्या मक्याला बुरा येत नाही आणि दाना मोठे असल्या कारणाने मार्केटमध्ये आपल्याला 20 ते 30 रुपये जास्त भेटतात. हा आमचा अनुभव आलेला आहे दोघांचा. त्याच्यामुळे आता वेळ खूप झाली आहे, सांगण्यासारखं खूप आहे, पण तरी मी आपण 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी धन्यवाद देतो. धन्यवाद भाऊ. हे आता त्यांचं ओरिजिनल जे आपले अनुभव घेतलेला आहे ते त्यांनी शेअर केलेला आहे.